हॅलो गाईज, आज आपण बघणार आहोत पराठा. तर कसला पराठा आहे आणि हा असा छान क्रिस्पी आणि छानसा फुललेला पराठा. तर चला कशाचा पराठा बनवला आहे आपण. तर इथे मी आज बनवणार आहे पनीरचा पराठा. तर इथे पनीर घेतलेलं आहे मी आणि आता हे आपल्याला किसून घ्यायचं आहे चांगलं. तर तुम्ही मिक्सरमधून बारीकसुद्धा करू शकता. तर मी इथून किसून करते कारण मग पराठ्यामध्ये छान दिसते ते. आणि आता यामध्ये आपल्याला काय काय घालायचं आहे. तर इथे मी धने पावडर घेतलेली आहे, आलं लसणची ठेचून घेतलेलं आहे आलं लसण, आणि कसुरी मेथी घेतलेली आहे, सांबार, हळद घेतली आहे, थोडीशी लाल मिरची पावडर. कारण सगळं मिक्स झाल्यानंतर सगळं रंगीबिरंगी खूप छान दिसते पराठा जेव्हा आपण उकलतो किंवा पाहतो. तर आता इथे हे सुके मसाले घेतले आहेत, थोडेसे आपल्याला चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं आहे. आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. एकदम सगळे मसाले व्यवस्थित लागले पाहिजे. आणि याच्यामध्ये तुम्ही मेथीसुद्धा घालू शकता, खूप टेस्टी लागते. तर जे आपल्याजवळ आहे ते टाकलं तरीही चालेल. आणि आता व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला व्यवस्थित लागला तर पराठ्याची टेस्ट पण खूप छान येते. आणि हिंग पण घालायचं आहे याच्यामध्ये. तर मी वरतून हिंग घातलेला आहे. आणि आता छानपैकी मिक्स केल्यानंतर आपल्याला पराठे बनवून घ्यायचे आहे. तर तुम्ही लहान मोठे साईज किंवा वेगवेगळ्या आकाराचे सुद्धा पराठे बनवू शकता. आता इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता. कलर पण खूप छान दिसून राहिला आपला. आणि आता आपल्याला पराठा भरून घ्यायचा आहे. तर तुम्ही कशी पण पाती करू शकता, लाटून पण करू शकता. इथे मी थोडंसं असं वाटीसारखं करायचं आपल्याला. वाटीसारखं बनवल्यानंतर थोडंसं पीठ पण लावलेलं आहे मी, की जेणेकरून जेव्हा पराठा फुलतो तेव्हा खूप व्यवस्थित फुलतो तो. आता इथे व्यवस्थित आपला गोळा बनवून घेते आणि आपल्याला पराठा भरून घ्यायचा. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जर जास्त भरायचा असेल, जास्त कमी आवडत असेल तर थोड्या कमी प्रमाणामध्ये. तर आता इथे मी थोडंसं भरलेला पाहिजे पराठा, तर थोडंसं जास्त भरलेलं आहे. आणि वरचं जे आहे ते काढून टाकायचं आपल्याला. जास्त झालेली कणिक असेल तर ती काढून टाकायची. मग इथे फाटतसुद्धा नाही आणि काहीच नाही. आता इथे व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे आणि लाटून घ्यायचा आहे आपल्याला पराठा. तर लहान मोठी साईज तुम्ही करू शकता. तर इथे व्यवस्थित मी थोडंसं हाताने मोठं करून घेते, जेणेकरून व्यवस्थित बसते तो. आणि ते छान तो जे आपण स्टफिंग तयार केलेलं आहे ते व्यवस्थित बसते आणि लाटायला पण सोयीस्कर जाते. तर तुम्ही त्रिकोणी वगैरे सुद्धा करू शकता. वेगवेगळ्या आकाराची मुलं जर असेल तुमच्या घरी तर वेगवेगळ्या आकाराचे सुद्धा बनवू शकता. चौकोनी म्हणा किंवा त्रिकोणी म्हणा. आता इथे बघू शकता, जेवढा पराठा आपला लाटताना फिरला जातो तेवढी आपला जो पराठा आहे तो फुलतो. आणि आता इथे छान खमंग भाजून घ्यायचं आहे तेल, किंवा तुम्ही लोणी वगैरे जे काय तुमच्या इच्छेनुसार आवडत असेल त्याप्रमाणे. तर इथे मी खमंग आता जो पराठा आहे तो आपल्याला भाजून घेते आणि तेल वगैरे लावून छान भाजून घ्यायचं आपल्याला. आणि जसा जसा शिजला जातो किंवा भाजला जातो तसं त्याला फुलायला लागतो. तर इथे तर बघू शकता तुम्ही, तर तेल वगैरे लावून आपल्याला छानपैकी पराठा जो आहे तो, तुम्हाला जास्त जर भाजायचा असेल, जास्त ब्राऊन होऊ द्यायचा असेल तर तुम्ही जास्त ब्राऊन होऊ देऊ शकता. आणि तुम्हाला जर सर्वसाधारण पाहिजे असेल तर तुम्ही सर्वसाधारणसुद्धा करू शकता. तर बघू शकता आपला फुललेला पराठा पण तयार झालेला आहे. आणि आता हे तुम्ही याच्यासोबत कशाही सोबत सर्व करू शकता, दह्याची चटणी, लोणचं, टोमॅटो सॉस. तर आता इथे बघू शकता पराठा आपला तयार आहे. तर इथे आपला पराठा बघू शकता एकदम छान झालेला आहे. आणि आता इथे मी इथे दह्याची चटणी, लोणचं, कांदा, टोमॅटो याच्यासोबत सर्व केलेला आहे. तर कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि करून बघा.